You said never let me go. 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 You said हे बघू शकता तुम्ही श्री हनुमान मंदिर. बरोबर मंदिरच्या मुख्यद्वाराच्या बाहेर आले की तुम्हाला हा मंदिर दिसायला बघा, किंवा तुम्ही मेन एंट्रन्सने आतमध्ये जात असताल तर पहिला हा हनुमान मंदिरला तुम्हाला भेट द्यावं लागेल, मग इथनं तुम्ही आतमध्ये जाता. हनुमान मंदिराच्या समोर आहे कोडव संगमेश्वर द्वार, श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान कोडव संगम. आता सध्या इथं काम चालू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काम चालू आहे इथं. तर तुम्ही एंट्रन्स करता त्याच्या उजव्या बाजूला आहे या मंदिराचं नाव आहे जगातील एकमेव बहुमुखी लिंग. तुम्हाला हा पुरातन मंदिर पहिला बाहेर ना दाखवतो, बघून घ्या कसं आहे स्ट्रक्चर. एकदम पुरातन काळचं आहे मंदिर. एकदम जुना दगडाने बांधलेले हा मंदिर आहे पुरातन काळाचा. त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे की बाबा हा मंदिर कधी बांधलेला आहे आणि कोणी बांधलेला आहे. त्या बाबतीत अजून काही इथं लिहिलेलं नाही आहे. ते दिसलं की मी तुम्हाला नक्कीच सांगेन. स्थानिकाला भेटलो होतो मी, तर त्यांच्याकडनं असं कळण्यात आलं की हा मंदिर सापडलेलं आहे, हे बनवलेलं नाही आहे. म्हणजे कधी कोण बनवलेलं आहे ह्याचं काही साक्षी नाही भेटलं, पण हा मंदिर जमिनीच्या खालनं सापडलेलं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे एकदम जुना काळातलं मंदिर आहे. तुम्हाला आतनं मी दाखवतो सगळं व्यवस्थित. तुम्ही पहिला आउटर बघून घ्या बाहेरनं कसं दिसते काय. आणि हां, इथं जे आहेत हे मंदिराचे झुंबर आहेत, म्हणजे जे आपण छताला आता सध्या ग्लासचे काचेचे वगैरे लावतो लाईटी बिटीचे, तर हे त्या काळातले, हे बघा त्या काळातले झुंबर आहेत. हे जे हे मंदिर आहे ह्या मंदिराच्या टॉपवरती हे बसलेला असतो. तुम्हाला मी आतमध्ये गेले की मंदिराचा टॉप दाखवेल. बघू शकता तुम्ही झुंबर हे एकच दगडाने बनवलेलं आहे. हे कुठं जॉईंट नाही, काही नाही, काही नाही. बघू शकता तुम्ही हे वन पीस आहे फुल. हे पूर्णपणे जमिनीमध्ये सापडलेलं मंदिर आहे. तर हे मेन खाली उतरायला पायऱ्या आहेत. हे थोडंफार आत्ता बनवलेलं आहे, असं मला वाटतं सिमेंटाचं आहे. हे जे तुम्ही पार्ट बघताय आत्ता, हे आत्ता बनवलेलं आहे. हे बघा, हे आत्ता बनवलेला कारीगर बघा कसं लाईन पडलेलं आहे, आणि त्या काळातला कारीगर बघा हे वरती आहे. हेच डिफरन्स आहे आत्ताचा आणि तेव्हाचा.
काहीतरी लिहिलेलं आहे. श्रीकृष्णाचं आहे हे काहीतरी. सवंगड्या बरोबर श्रीकृष्ण बघू शकतो. तुम्हाला मी आता जे झुंबर दाखवलं होतं बाहेर, ते इथं बसवण्यात आलेले होते त्या काळात. तुम्हाला हा चिमणी पण कुठं बघायला भेटत नाही, बघून घ्या. हे चिमणी पण अंश आता खतम झालेले. हे झुंबर आहे. झुंबर आहे त्या काळातला. आणि ह्या महाद्वारवरती पण एक मूर्ती आहे आणि इथं पण एक झुंबर आहे. इथं लिहिलेलं आहे गोपिया बरोबर श्रीकृष्ण. बहुरूपी श्रीकृष्ण. बघा तुम्ही सेंटरला आहे बहुरूपी श्रीकृष्ण. तुम्ही असे बघितले तर बाल श्रीकृष्ण दिसते. बघा असे एक श्रीकृष्ण दिसते. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे असे एक स्ट्रक्चर झाला. इकडनं बघितलं तर एक स्ट्रक्चर आहे. तुम्ही असं पाहिलं तर एक स्ट्रक्चर दिसतो. तुम्ही चार दिशेने कुठनंही बघा, तुम्हाला वेगवेगळं स्ट्रक्चर दिसणार. मूर्ती मात्र एकच आहे, रूप मात्र अनेक. हे आपण आता सध्या मंदिराच्या एकदम सेंटरला आहोत. इथं आपण मंदिर स्टार्ट झाला, इकडनं आपण आलो. आता इकडं आतमध्ये नागदेवता आहेत आणि त्यांच्यावर हा ओपन स्पेस आहे. त्या काळात इथं काय बनवायचं होतं का असं बनवलेलंच होतं ते आता सांगता नाही येणार. नागदेवता आहे, त्यांच्या उजव्या बाजूला एक द्वार आहे आणि त्याच्यामध्ये एक मंदिर आहे. इथं नाव तर नाही आहे, मंदिर आहे. आणि तसेच नागदेवतांच्या डाव्या बाजूला महादेवांचा पिंड आहे. इथे अवश्य भेट द्या. एकदम बघण्यासारखं मंदिर आहे. काम चालू आहे मंदिराचं 2 वर्षापासून. हे सगळं काम चालू आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं मंदिराचं काम चालू आहे आता. हे बघा मूर्ती तर इथं तुम्ही जेवढ्या बघताल तेवढं कमी आहे. आता मी मागाशी तुम्हाला दाखवलं होतं एक महादेवांचा पिंड. त्याच्यावर पूर्ण भारतामध्ये म्हणजे पूर्ण विश्वामध्ये प्रथम असं ते महादेवाचं पिंड आहे ज्याच्यावरती
300 पेक्षा जास्त मूर्ती कोरले गेलेल्या आहेत एका पिंडावरती. तर तुम्ही विचार करा कसे बनवले असतील त्या काळामध्ये. असे संगमाकडे जायचे रस्ता आहे. मित्रांनो, तुम्ही इथं एकदा अवश्य भेट द्या. आणि मंदिराचं काम आता सध्या तुम्हाला मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. मंदिराचं एकदम बेकार असा हाल आहे. मंदिराचं काम हे चालू आहे 2 वर्षापासून. काम काय एवढं स्लो होते, मेन उद्देश आहे त्याचं निधी म्हणजे धन. मंदिराला पुरेसे पैसे भेटत नाहीये. इथं पूजा केलं जाते, सगळं ज्याला दोष वगैरे आहे सगळं इथं पूजा केलं जातं. तुम्ही ते पूजा करून मग तिकडं खाली जाऊन नदीमध्ये ते सगळं सोडू शकता. खूप भारी असं स्पॉट आहे, बघू शकता निसर्ग. एकदम असं नारळाची झाडं आहेत, थंड वातावरण, रिमझिम भारी, एकदम भारी असं दिसायला भेटतं इथं, बघायला भेटतं. हे सगळं जे टेंट आहे ते सगळं पूजा केलं जातं. होम केलेलं आहे, त्याचं दोष वगैरे आहेत काय आहेत ते सगळं इथं काढलं जातं. तर एकदा अवश्य भेट द्या. हा मंदिर संगमनाथ मंदिर आहे. तुम्हाला सोलापूर इथे यावं लागेल. सोलापूर म्हणजे महाराष्ट्र सोलापूरमध्ये जर तुम्ही आले तिथनं सकाळी 9 वाजता मेन सिटी बसस्टँडवरनं एक बस येतो, हत्तरसिंगी कुडल असं बसचं नाव आहे. तर तुम्ही हत्तरसिंग कुडल ह्या बसमध्ये सकाळी 9 वाजता जरी बसले तर इथं तुम्ही 10:30पर्यंत इथे येऊन पोचतात. साधारणतः 40 किलोमीटरचा काहीतरी प्रवास आहे. आणि तुम्हाला इथनं रिटर्न जायला पण बस आहे. संध्याकाळी आता 4:30 वाजता एक बस आहे, त्या बस पकडून तुम्ही रिटर्न जाऊ शकता डायरेक्ट सोलापूरला. मग तुम्हाला सोलापूरला तुम्ही एकदा गेले सिटी मेन डिस्ट्रिक्टला, मग तिथनं तुम्हाला पुढे तुमचा स्पॉटला पोहोचण्यासाठी वाहन उपलब्ध होतील.